मोदकांच्या कॉम्पिटिशनमध्ये प्रतिमा आत्या आणि सायली जिंकतात। त्या दोघींचेही मोदक एकसारखे असतात आणि पूर्णाजी म्हणतात सुद्धा की मुलींनी आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवलेलं दिसते, कारण त्या दोघींचेही मोदक एकसारखे आहेत। कारण सुगरणी जेव्हा मोदक करतात तेव्हा त्यांच्या हातानुसार वेगवेगळ्या कळ्या पडतात, पण सायली आणि प्रतिमाच्या तर एकसारखे मोदक बनतात। इथे सगळेजण तन्वीला नावं ठेवत असतात आणि अस्मितासुद्धा तिच्या मोदकांना नावं ठेवते। तेव्हा तन्वी चिडते आणि म्हणते की तू तरी तुझ्या आईसारखी आहेस का? तुझी आई सुगरण आहे आणि तू नुसते लोळत असते। तेव्हा अस्मिता पण चिडते आणि अस्मिता पण तन्वीला म्हणते की तू तुझ्या आईसारखी काही नाही। दोघींचे वाद चालू असतात, घरचे त्यांचा वाद मिटवतात। दुसरीकडे अर्जुन तन्वीकडे बोलायला येतो आणि तेव्हा त्याला असं कळतं की तन्वीला तिच्या आईबद्दल काहीच वाटत नाही आहे। ती असं म्हणते की ओवाळण्याचं टाट जर का आईवर पडलं असतं तर काय जास्ती फरक पडला असा, उगाच सगळेजण मला ओढत होते। हे ऐकून अर्जुन आणखीनच टेन्शनमध्ये येतो। त्याला कळत नाही ही अशी का बोलते। त्याला तन्वीवर संशय येतो, कारण तो विचार करतो की माझी आई ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, पण तन्वीला त्याचं काहीच वाटत नाही आहे। तिला प्रतिमा आत्याबद्दल काहीच जिव्हाळा वाटत नाही आहे। ती आपल्या आईबद्दल असं कसं बोलू शकते? कोणीही मुलगी आपल्या आईबद्दल असं कसं बोलू शकते? तिने तर उलट प्रतिमा आत्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, पण ती अशी बोलते आहे। त्यामुळे त्याला खूपच दुःख होतं आणि संशयही येतो। दुसरीकडे सायली प्रतिमा आत्याच्या खोलीत गेलेली असते, जे तन्वीने आज केलं त्याच्याबद्दल माफी मागायला। पण प्रतिमा आत्याकडून तिला असं कळतं की प्रतिमा आत्या तन्वीला आपली मुलगी नाही मानत। त्यांना नाही वाटत की तन्वी त्यांची मुलगी आहे, उलट त्यांना सायली त्यांच्या मुलीसारखी वाटते। हे ऐकून सायलीला आनंदही होतो आणि तिला हेही वाटतं की जर का तन्वीला हे कळलं तर तिला आवडणार नाही। हे ती प्रतिमा आत्याला ऐकून दाखवते की मी जर का तुम्हाला आई म्हणून हाक मारली तर तन्वीला वाईट वाटेल, त्यामुळे ती प्रतिमा आत्यानं आई म्हणून हाक नाही मारू शकत। इथे प्रतिमा आत्यांचं असं बोलणं की तन्वी त्यांना आपल्या मुलीसारखी नाही वाटत, आणि दुसरीकडे अर्जुनला तन्वीचं बोलणं ऐकून असं वाटतं की ती त्यांची मुलगी नाही आहे, ती बनाव करते आहे, ती खोटं वागते आहे। आणि आता संशय यायला लागला आहे अर्जुनला, आणि प्रतिमा आत्याचं सुद्धा मन हेच सांगतं आहे की तन्वी त्यांची मुलगी नाही आहे, पण सायली त्यांना त्यांच्या मुलीसारखी वाटते आहे।